हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे आथनीला, कारण आज आमचं रुटीन चेकअप आहे आणि आम्ही याच्या आधी ट्रीटमेंट मिरजेत घेत होतो आणि आता मी माझ्या माहेरी जाणार आहे डिलिव्हरीसाठी. त्याच्यामुळे मला माझ्या माहेरपासून आथनी जवळ आहे, त्याच्यामुळे मला तिथेच आता पुढचं ट्रीटमेंट याच्या पुढे घ्यायचं आहे. म्हणून आज आम्ही आलो होतो आथनीमध्ये. इथे आल्यानंतर आम्ही आमचा नंबर वगैरे लावला. त्यानंतर थोड्याच वेळात आमचं चेकअप वगैरे झालं, कारण जास्त मोठी सोनोग्राफी वगैरे नव्हती, सगळं झालेलं होतं. त्याच्यामुळे लगेचच त्यांच्या डॉक्टरांसोबत थोडंसं बोलणं झालं. त्यांनी सगळे माझे रिपोर्ट्स वगैरे बघितले आणि त्यानंतर मला टॅबलेट्स वगैरे दिल्या आणि मग आम्ही आलो माझ्या मम्मीच्या घरी. तर इथे आल्यानंतर 1-2 दिवस मी इथे राहिले होते आणि त्याचे मी काही जास्त व्हिडिओ केले नाहीत, कारण पूर्ण 2 दिवस पाऊसच सुरू होता. त्याच्यानंतर आम्ही आज चाललो आहे आमच्या घरी परत आणि अंतराचे पप्पा आले होते आम्हाला न्यायला. तर जाता जाता म्हटलं बसवेश्वरची यात्रा पण सुरू होणार आहे आता. श्रावणामध्ये यात्रा असते पूर्ण महिनाभर आणि सोमवार पण होता, त्याच्यामुळे म्हटलं आज श्रावण सोमवार आहे, आपण जाऊया बसवेश्वरला. आणि यात्रेला चाललो आहे म्हटल्यानंतर आमच्या अंतराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो येऊन खेडेगावमध्ये. जवळच आहे, संबर्गीपासून एक 7 किलोमीटरचं अंतर होईल. इथे आल्यानंतर आम्ही नारळ, अगरबत्ती, तेल वगैरे जे जे पूजेसाठी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आतमध्ये आलो. इथे बघू शकता तुम्ही, सोमवार असल्यामुळे थोडीशी जास्त गर्दी होती. थोडा वेळ आम्हाला नंबरामध्ये थांबावं लागलं आणि त्यानंतर मग आमचा नंबर आला आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आतलं काही जास्त शूट नाही केलं. मंदिरामध्ये नंदी महाराजांची मोठी मूर्ती आहे, त्याचंच दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये जातो. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराच्या भोवती आलो. मंदिर खूप जुनं आहे आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गारवा आणि खूप प्रसन्न वाटतं. तर असा हा शिखर आहे मंदिराचा. इथे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्हीकडून खूप जास्त भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. आणि समोर तुम्हाला या फोटोमध्ये जी मूर्ती दिसते, सेम तशीच मूर्ती आतमध्ये आहे, त्याचंच आपण दर्शन घेतो. इथे थोडीशी शिवलिंग पण ठेवलं होतं, त्यामुळे तिथं आम्ही थोडंसं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आम्ही आता नारळ वाढवण्यासाठी जातच होतो, तेवढ्यात एक छोटा मुलगा पळत पळत आमच्याकडे आला आणि तो म्हणाला की मी नारळ तुम्हाला फोडून आणून देतो. बरं म्हटलं ठीक आहे. तो जाऊन आम्हाला नारळ वगैरे त्याने वाढवून आणून दिला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं. आमच्या अंतराला नारळातलं पाणी प्यायला खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे तिला वाटत होते की तो नारळाचं पाणी पूर्ण सांडतो की काय, म्हणून ती बघत होती. पण त्या मुलाने सगळं ते नारळाचं पाणी त्यामध्ये थोडंसं राखून आणलं होतं आणि नंतर मग आमच्या अंतराने ते पाणी पिलं आणि नंतर आम्ही गेलो पुढे. आम्ही सगळे छोटे असल्यापासून, शाळेला असल्यापासून चालत येत होतो खेडेगावच्या यात्रेसाठी आणि आता आम्ही म्हणजे अंतरासोबत आलेलो आहे. दरवर्षीची आमची एक वेगळीच आठवण असायची. आम्ही मित्रमैत्रिणी सगळ्या मिळून येत होतो चालत, पण यावेळी अंतरासोबत आलो होतो आणि इथे बसल्यानंतर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो, त्याच्यानंतर जायला निघालो मार्केटमध्ये थोड्याशा पूजेच्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या. मला खूप दिवसापासून महालक्ष्मीचं जे मुकुट असतं ना, ते नारळावरती लावायचं ते हवं होतं आणि तिथे मला ते दिसलं, म्हणून मी ते मुकुट एक घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला परत भेटूया लवकरच.